लोक मला प्रश्न विचारतात, शिंदे साहेब आता सांगायला हरकत नाही की तू मंगळसूत्र चोर का ओरडलात. मी खरंच सांगतो, मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही. मी कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही. मी असं चालत येत होतो. मी चालत असताना हे 4-5 माणसांबरोबर बाजूला उभे होते. मला मागून आवाज आला की हा बघ आला रे लांड्यांचा भडवा. मी जितेंद्र आव्हाड आहे. मी शांतपणाने ऐकून घेणाऱ्यातला जयंत पाटील नाही. माझा तोल सुटला आणि मी मंगळसूत्र चोर ओरडलं. नाव थोडी कुणाचं घेतलं होतं. मी कुणाचं नाव घेतलं होतं का? मी कुणाचं नाव मंगळसूत्र चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं का? मग एवढा राग कशाला आला रे बाबा? एवढा राग कशाला? दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली. हे मी नाही सांगत. बीडमध्ये ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्या धनंजय देशमुख माझ्या बरोबर होता. असा जोरात डॉन स्टाईल दरवाजा उघडला लाथ मारून. तो दरवाजा लागला धनंजय देशमुखला. धनंजय देशमुख म्हणाले ही कुठली पद्धत आहे साहेब? म्हटलं जाऊन दे रे बाबा, हे भाई लोक आहेत सध्याची. आणि आम्ही दोघं असे बाजूने निघून गेलो. त्याच्यानंतर जे काय झालं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं. पण अशी माणसं आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणून ठेवली आहे की त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं वैभवच माहित नाही. हे दुर्दैव आहे. आणि हे सगळं का केलं गेलं? मेहबूब बोलला ते बरोबर आहे. वडार की कहानी छिपानी है, इसलिए जयंत की कहानी बनानी है.